हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टर्सचे न्यूमरिकल स्टार्ट करणार. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला मॅग्नेटिक मटेरियल ह्या चॅप्टरमध्ये येणाऱ्या सर्व न्यूमरिकल स्टार्ट करून आपण एक एक व्हिडिओ बनवत एक समोरच्या पार्टमध्ये आपण या चॅप्टरच्या न्यूमरिकल्सला कंप्लीट करूया. क्लिअर? चला, तर नोटबुक आणि पेन घेऊन समोर बसा आणि जे मी सांगणार तसं न्यूमरिकल लिहायला सुरुवात करा. चला, तर मॅग्नेटिक मटेरियल चॅप्टरचा फर्स्ट न्यूमरिकल लिहा. काय होतं, काय आहे? लिहा न्यूमरिकल. अ बार मैग्नेट ऑफ मोमेंट अ बार मैग्नेट ऑफ मोमेंट 7.5 एम्पियर मीटर स्क्वेयर. अ बार मैग्नेट ऑफ मोमेंट 7.5 एम्पियर मीटर स्क्वेयर experiences a torque of 1.5 into 10 to the power minus 4 Newton meter. 1.5 into 10 to the power minus 4 Newton meter, comma, when placed inclined at 30 degree. When placed inclined at 30 degree in a uniform magnetic field. In a uniform magnetic field. Full stop. Find the magnetic induction of the field. Find the magnetic induction of the field. Okay? बरं, लिहायचं गिवन डाटा. गिवन डाटा लिहायचं. गिवन डाटा काय लिहिणार आपण? गिवन डाटा लिहायचं. मला सांगा, गिवन डाटामध्ये गिवन डाटा बघा, एक एक सेंटेन्स रीड करायचं आणि त्यानुसार गिवन डाटा लिहायचं. काय दिलं आहे तुम्हाला? मॅग्नेटिक मोमेंट म्हणजेच स्मॉल एम. स्मॉल एम दिला आहे किती? 7.5 एम्पियर मीटर स्क्वेअर. काय दिलं आहे रे? 7.5 एम्पियर मीटर स्क्वेअर. त्यानंतर टॉर्क दिला आहे टाऊ. किती दिला आहे टॉर्क? 1.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 न्यूटन मीटर. 1.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 न्यूटन मीटर. त्यानंतर इन्क्लिनेशन दिला आहे म्हणजे थिटा. किती दिला आहे? 30 डिग्री. बरं, पहिला क्वेश्चन आहे. आता मी सर्व सांगत आहे गिवन डाटा. याच्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये लिहून देणार नाही गिवन डाटा, डायरेक्ट सांगणार, तुम्ही लिहायचं. किंवा तुम्हाला पण काढता यायला पाहिजे गिवन डाटा न्यूमरिकलमधून. जिथपर्यंत तुम्हाला गिवन डाटा काढता येणार नाही तिथपर्यंत न्यूमरिकलला सॉल्व करता येणार नाही. तर थिटाची व्हॅल्यू किती मिळणार? 30 डिग्री दिलेली आहे. आणि क्वेश्चनमध्ये विचारला आहे फाइंड मॅग्नेटिक इंडक्शन. आता मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय? तर मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. काय फाइंड करायचं आहे? मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड. तर आपण इथे लिहायचं टू फाइंड मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय होईल? मॅग्नेटिक फील्ड. बरोबर. बघा आता याला कसं आपण फाइंड करणार आहोत. मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं असेल तर यासाठी आपण काय घेणार? सोल्युशन. काय घेणार? सोल्युशन. बरं, सोल्युशन घेणार. काय होणार सोल्युशन? टाऊ इज इक्वल टू, बरं आपण या मॅग्नेटिक मटेरियलमध्ये सर्वात फर्स्ट टॉपिक घेतला होता टॉर्कचा आणि त्याचा फॉर्म्युला आला होता टाऊ इज इक्वल टू येतो MB साइन थिटा. काय येतो रे? MB साइन थिटा. बरोबर. मग मला सांगायचं मला काय पाहिजे आहे? B. तर M आणि साइन थिटा इकडे आणावं लागणार. हा जर इकडे येणार तर याच्या डिवाइड मध्ये तर टाऊ डिवाइड मध्ये M साइन थिटा येईल. बरं, टाऊ म्हणजे टॉर्क, ज्याची व्हॅल्यू किती आहे? 1.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4. M ची व्हॅल्यू किती आहे? 7.5 इंटू साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे? 30 डिग्री. बरोबर. बरं, याला जर सॉल्व करतो म्हटला तर ह्या 1.5 चा 7.5 ला डिवाइड होईल. पण जर असं समजलं नाही तर 1.5 चा डेसिमल पॉईंट राईट साईडला शिफ्ट केला तर 15 होणार इंटू 10 चा पॉवर मायनस 4. आणि जर याचं जर डेसिमल पॉईंट राईट साईडला शिफ्ट जर झालं तर याचं सुद्धा डेसिमल पॉईंट राईट साईडला शिफ्ट होईल. तर हा 7.5 चा काय होईल? 75 इंटू साइन 30 किती होतो रे? साइन 30 होतो 0.5. 1/2 होईल ना. साइन 30 1/2 म्हणजे 0.5. बरं, या 15 चा 75 ला डिवाइड होतं. हाऊ मच टाइम? 15 5 चा 75 होईल. तर मला सांगा इथे वर काय उरेल?
1 डिवाइडमध्ये 5 × 0.5 केला तुम्ही, हा मिळेल तुम्हाला 2.5. काय मिळणार? 1 डिवाइड बाय 5 × 0.5 2.5 झालं, आणि वर काय आहे रे इकडे 10⁻⁻4. तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड इक्वल टू काय मिळेल? 1 डिवाइड बाय 2.5 जर केला तर हा डेसिमल पॉईंट शिफ्ट केला राईट साईडला तर 25 होईल, तर हा 10 होईल. म्हणजे 10 डिवाइड बाय 25, आणि 10ला जर 25 ने डिवाइड कराल तुम्हाला मिळेल 0.4 × 10⁻⁻4. मॅग्नेटिक फील्ड म्हटला तर मॅग्नेटिक फील्डचा युनिट काय असतो? टेस्ला. काय असतो? टेस्ला. बरोबर. अच्छा, अशा टाईपने तुमचा फर्स्ट न्यूमेरिकल. सो एकदम इझी न्यूमेरिकल घेतला आपण, तर इझी न्यूमेरिकलचं इझी आन्सर काढलं. समजलं? बरं, लिहून घ्या. बरं, लिहा. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. काय आहे? नेक्स्ट प्रॉब्लेम आहे अ शॉर्ट बार magnet. A short bar magnet is placed in an external magnetic field. Is placed in an external magnetic field of 700 Gauss. 700 Gauss. Gauss लिहायचं, GAUSS. Gauss of 700 Gauss. Full stop. When its axis makes an angle of 30 degree. When its axis makes an angle of 30 degree with the external magnetic field, comma, it experiences a torque of 0.014 Newton meter. 0.014 Newton meter. Full stop. Find the magnetic moment of the magnet. Find the magnetic moment of the magnet and the work done in moving it from its most stable to most unstable position. बरोबर. बरं, लिहा गिवन डाटा. काय दिलाय? गिवन डाटा लिहा. हां, क्वेश्चन तुम्हाला म्हटलं आहे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी दिला आहे. काय दिला आहे? बी. किती? 700 गॉस. किती दिला आहे तुम्हाला? 700 गॉस. बरोबर. 700 गॉस जर दिला असेल तर गॉस नाही चालणार. मॅग्नेटिक फील्ड तर आपल्याला टेस्लामध्ये हवं आहे, म्हणून आपल्याला मॅग्नेटिक फील्ड जे आहे ती होईल 700 इंटू गॉसचा टेस्लामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एक गॉस म्हणजे होतो 10⁻⁻4 टेस्ला. एक गॉस म्हणजे काय होतो? 10⁻⁻4 टेस्ला. म्हणजे तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड बी इज इक्वल टू 700 इंटू 10⁻⁻4 काय मिळेल? टेस्ला. त्यानंतर काय म्हटलंय? ॲक्सिस मेक्स एन अँगल 30 डिग्री. म्हणजे तुम्हाला थीटा दिला आहे किती? 30 डिग्री. थीटा किती दिला? 30 डिग्री. समोर म्हटलंय तुम्हाला की इट एक्सपिरियन्सेस अ टॉर्क ऑफ, म्हणजे टाऊ दिला आहे. टॉर्क दिला आहे म्हणजे टाऊ दिला आहे. किती दिला आहे रे टॉर्क? 0.014 न्यूटन मीटर. 0.014 न्यूटन मीटर एवढा दिला आहे. आणि टू फाइंड मध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे. तर टू फाइंड मध्ये लिहा काय फाइंड करायचं आहे. नंबर 1 फाइंड करायचं आहे तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट. काय फाइंड करायचं आहे? मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे स्मॉल m. मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे स्मॉल m. त्यानंतर तुम्हाला फाइंड करायचं आहे नंबर 2 वर्क डन. काय काय फाइंड करायचं आहे? वर्क डन. पण त्याची कंडिशन दिली आहे बघा तुम्हाला. टू फाइंड मध्ये नंबर 2 मध्ये लिहा वर्क डन इन मूव्हिंग इट फ्रॉम इट्स मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल पोझिशन. वर्क डन इन मूव्हिंग इट फ्रॉम इट्स मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल पोझिशन. म्हणजेच तुम्हाला W फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? W. बरोबर. ओके. तर बघा कसं फाइंड करायचं. नंबर 1 आपण तर फाइंड करणार. काय फाइंड करायचं तुम्हाला?
मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे स्मॉल एम. आताच लिहिलं होतं आपण फॉर्म्युला, टाऊ इक्वल टू होतो एम बी साइन थिटा. टाऊ इक्वल टू काय होतो एम बी साइन थिटा. इथून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे स्मॉल एम. तर बी साइन थिटा इकडे येणार तर याच्या डिवाइड मध्ये जाणार, तर टाऊ डिवाइडेड बाय बी साइन थिटा. टाऊ डिवाइड बाय काय होणार बी साइन थिटा. टाऊची व्हॅल्यू किती आहे रे 0.014. डिवाइड मध्ये बी ची व्हॅल्यू किती आहे रे 700 इंटू 10 टू द पॉवर -4 बरोबर. इंटू साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे रे 30 डिग्री. थिटाची व्हॅल्यू किती आहे 30 डिग्री. बरं याला जर आपण सॉल्व केलं तर काय होऊ शकतो बघा, लक्ष द्या. 10 चा पॉवर -4 वर घेऊन जा. 10 चा पॉवर -4 वर गेलं तर काय मिळेल इथे 0.014. 10 चा पॉवर -4 वर गेल्यामुळे काय होणार 10 चा पॉवर +4 होईल. आणि डिवाइड मध्ये काय आहे रे 700 इंटू साइन 30. बरं 700 आहे, याला मी असं लिहू शकतो का, कसं 7 इंटू 10 चा पॉवर 2 म्हणजे 700, कारण की 2 0 म्हणजे 10 चा पॉवर 2. तर 7 इंटू 10 चा पॉवर 2 म्हणजे 700. आणि साइन 30 ची व्हॅल्यू तुम्हाला आताच बघितलं आपण 0.5. ओके. तर मला एक गोष्ट सांगा, 10 चा पॉवर -2 10 चा पॉवर 10 चा पॉवर 2 10 चा पॉवर 4 ला कट करेल तर 10 चा पॉवर 2 रे. आणि ह्या 10 च्या पॉवर 2 ने जर याला जर मल्टिप्लाय जर केलं तर डेसिमल पॉइंट 2 प्लेस राईट साइडला शिफ्ट होईल. जर डेसिमल पॉइंट 2 प्लेस राईट साइडला जर शिफ्ट झालं तर मला सांगा वर काय बनेल 1.4 1 आणि 2 प्लेस, आणि डिवाइड मध्ये राहणार 7 इंटू 0.5 मिळेल. बरं हा जो 1.4 आहे, हा 1.4 ला मी 7 ने डिवाइड जर केलं तर 1 ला डिवाइड होत नाही म्हणून 0 येणार. नंतर मला सांगा डेसिमल पॉइंट येणार आणि मग 14 ला डिवाइड होईल तर किती होईल 2 होणार. तर 1.4 ला जर 7 ने डिवाइड केलं तर 0. काय होईल 2. आणि डिवाइड मध्ये कोण आहे रे 0.5. आता 1.4 ला 7 ने डिवाइड केलं तर 0.2 आलं, डिवाइड मध्ये 0.5 आहे. याचं डेसिमल पॉइंट आणि याचं पण डेसिमल पॉइंट जर शिफ्ट केलं तर 2 डिवाइडेड बाय 5. सो देअरफॉर स्मॉल m इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 5 किती होणार. तर मला सांगा 2 ला तर डिवाइड होणार नाही, तर 0.20 ला डिवाइड होईल 5 4 चा 20 बरोबर. तर स्मॉल m इज इक्वल टू काय मिळेल 0.4 एम्पियर मीटर स्क्वेअर. हा काय झाला तुमचं, हा झालं मॅग्नेटिक मोमेंट. काय झालं मॅग्नेटिक मोमेंट बरोबर. बरं नंबर 2 तुम्हाला विचारला आहे वर्क डन. काय विचारला आहे वर्क डन इट किंवा इन मूविंग फ्रॉम स्टेबल टू अनस्टेबल पोझिशन. क्वेश्चन मध्ये आन्सर मध्ये तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारला आहे वर्क डन फाइंड करा मूविंग फ्रॉम स्टेबल टू अनस्टेबल पोझिशन. लक्षात ठेवा की स्टेबल टू अनस्टेबल पोझिशन पर्यंत असेल तर स्टेबल पोझिशन म्हणजेच 0 डिग्री. स्टेबल पोझिशन म्हणजे 0 डिग्री म्हणजे θ1 ची व्हॅल्यू किती घेणार 0. म्हणजे तिथपासून तर कुठपर्यंत अनस्टेबल पर्यंत. तर अनस्टेबल कंडिशनला मी θ2 लिहिणार आणि त्याची व्हॅल्यू होईल 180 डिग्री. काय होईल 180 डिग्री. म्हणजे तुमच्या 0 डिग्री पासून तर कुठपर्यंत जायचं आहे 180 डिग्री पर्यंत. तर अशा वेळी तुम्हाला वर्क डन काढायचं आहे. आपण ऑलरेडी तुम्हाला आठवत असेल तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला होता. काय mb cos θ1 मायनस cos θ2 बरोबर आहे. हां ठीक आहे. तर u म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, पण वी नो दॅट द वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच जो फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा असेल त्याला आपण कोणाचा फॉर्म्युला म्हणून लिहू शकतो वर्क डनचं. काय लिहू शकतो वर्क डन बरोबर. तर m ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. m ची व्हॅल्यू किती आहे रे सॉरी m ची व्हॅल्यू इथे आली आहे. किती आली आहे 0.4. b ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिली आहे किती रे 700 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू कॉस θ1 ची व्हॅल्यू किती रे 0 मायनस कॉस θ2 ची व्हॅल्यू किती रे 180 डिग्री. सो देअरफॉर
4 ने 7 ला मल्टिप्लाय करा, किती होणार, तर तो होणार 7 4 चा 28, किती होणार 28. एक डिजिट नंतर पॉईंट म्हणजे 0.8 म्हणजे सॉरी 2.8, तर 7 इंटू 0.4 म्हणजे काय होईल 2.8. डबल 2 झिरोचा मिनिंग होते 10 चा पॉवर 2, 10 चा पॉवर 2 10 च्या पॉवर -4 ला कट करेल तर 10 चा पॉवर काय उरणार -2 इंटू कॉस 0 1 होतो आणि मायनस कॉस 180 हा -1 होतो. म्हणजेच 2.8 मायनस मायनस प्लस 1 प्लस 1 2 इंटू 10 टू द पॉवर -2. तुम्हाला वर्क डन मिळेल 2 इंटू 2.8 करणार तो मिळेल तुम्हाला 5.6 इंटू 10 टू द पॉवर -2. 2 इंटू 8 16 1 2 2 चा 4 आणि 1 5.6 इंटू 10 चा पॉवर -2. बरं वर्क डन म्हटलं म्हणजे युनिट तुम्हाला माहितच आहे काय असणार जूल असणार, काय असणार जूल. तर अशा टाइपने आपण मॅग्नेटिक मोमेंट आणि काय फाइंड केला वर्क डन फाइंड केला. क्लियर. बरं लिहून घ्या इथपर्यंत. लिहा. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. अ magnetic needle has a magnetic moment 6 into 10 to the power -2 6 into 10 to the power -2 ampere meter square. 6 into 10 to the power -2 ampere meter square and moment of inertia 7.5 into 10 to the power -7 kg meter square. 7.5 10 to the power -7 kg meter square. Full stop. It performs oscillations of time period 0.65 second. Comma. What is the magnitude of magnetic field? What is the magnitude of magnetic field? Question mark. ब्रॅकेट मध्ये लिहा दिलेला आहे थोडा डाटा. टेक पाय स्क्वेअर इक्वल टू 10. टेक पाय स्क्वेअर इक्वल टू 10. बरोबर. हां लिहा गिवन डाटा लिहा बरं. स्मॉल एम बघा काय म्हटलंय मला क्वेश्चन मध्ये मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे स्मॉल एम दिला आहे किती 6 इंटू 10 टू द पॉवर -2 एम्पियर मीटर स्क्वेअर. 6 इंटू 10 टू द पॉवर -2 एम्पियर मीटर स्क्वेअर. त्यानंतर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय कॅपिटल आय दिला आहे किती 7.5 इंटू 10 टू द पॉवर -7 kg मीटर स्क्वेअर. 7.5 इंटू 10 टू द पॉवर -7 kg मीटर स्क्वेअर. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मध्ये आणखी दिला आहे इट परफॉर्म्स इट्स टाइम पिरियड दिला आहे. टाइम पिरियड लिहा कॅपिटल टी 0.65 सेकंद. 0.65 सेकंद आणि पाय स्क्वेअर दिला आहे. पाय स्क्वेअर इक्वल टू 10. पाय स्क्वेअर इक्वल टू 10. टू फाइंड मध्ये लिहा काय फाइंड करायचं आहे मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच कॅपिटल बी. काय फाइंड करायचं आहे कॅपिटल बी. बरं कसं फाइंड करणार लक्ष द्या. फाइंड करायसाठी मला सांगा आपण टॉर्कच्या नंतर एक टॉपिक बघितलं होतं तो म्हणजे कॅपिटल टी टाइम पिरियड फाइंड केला होता आणि त्याचं फॉर्म्युला तुम्हाला मिळालं होतं 2 पाय अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय एम डी. काय मिळालं होतं 2 पाय. बरं तर आपल्याला इथून काय फाइंड करायचं आहे बी. सॉरी इथून काय फाइंड करायचं आहे बी. बी फाइंड करण्यासाठी त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढावं लागेल आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर काढण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करावं लागेल. तर टीचा स्क्वेअर कराल तर टी स्क्वेअर होणार 2चा स्क्वेअर 4 पायचा स्क्वेअर आणि स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल आय डिवायडेड बाय एम बी. बरं बी जर इकडे निघून गेलं म्हणजे बी आपल्याला फाइंड करायचं आहे बीला इकडे घेऊन गेलं तर बी इक्वल टू इथे काय उरणार 4 पाय स्क्वेअर आय आणि डिवाइड मध्ये काय आहे एम. टी स्क्वेअर इकडे येणार त्याच्या डिवाइड मध्ये टी स्क्वेअर. तर 4 इंटू पाय स्क्वेअरच्या क्वेश्चन मध्ये दिलीच आहे 10. किती दिली आहे 10 इंटू आय. आयची व्हॅल्यू काय दिलेली आहे आयची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 7.5 काय दिलेली आहे
7.5 बरोबर आहे काय? आयची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 7.5 इंटू 10 to the power -7 बरोबर आहे. आयची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 7.5 इंटू 10 to the power -7. स्मॉल m दिला आहे तुम्हाला 6 इंटू 10 to the power -2 आणि स्मॉल t ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 0.65 पण त्याचा स्क्वेअर असल्यामुळे हा काय होणार? स्क्वेअर होणार बरोबर. बरं यामध्ये 4 ने 7.5 ला मल्टिप्लाय करून घ्या. बरं 10 चा पॉवर -2 -7 ला कट करेल तर 10 चा पॉवर काय होणार? -5. 4 इंटू 7.5 केला तर किती होईल? 7.5 चा 2 15 15 चा 30 हा काय होणार? 30 इंटू कोण राहणार? 10 इंटू 10 चा पॉवर -5 डिवाइड मध्ये 6 आणि 6 इंटू 0.65 चा 0.65 चा स्क्वेअर किती होते? 0.4225. लॉग टेबल मध्ये बघायचं, याचा लॉग बघायचा, लॉग मिळाल्यानंतर त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि जो काही लॉग मल्टिप्लाय केल्यानंतर जो व्हॅल्यू येईल त्याचं अँटी लॉग बघा तर 0.4225 मिळेल. बरं असं मिळालं तर मला सांगा ह्या 6चं 30 ला डिवाइड होतो 5 टाइम्स होईल. बरं 5 टाइम्स डिवाइड जर झालं तर वर काय होणार? 5. 10 इंटू 10 चा पॉवर -5 किती होणार? 10 चा पॉवर -4 आणि डिवाइड मध्ये काय राहणार? 0.4225. आता काय करायचं? याचं लॉग बघायचं, त्यानंतर याचं लॉग बघायचं, दोघांचे सबट्रॅक्शन करायचं, जो आन्सर येईल त्याचं काय बघणार? अँटीलॉग. अँटीलॉग बघितल्याच्या नंतर तो तुम्हाला मिळेल 1.18 आणि इंटू 10 चा पॉवर -3. ही कशाची वेळ झालेली आहे? मॅग्नेटिक फील्ड युनिट टेस्ला. काय युनिट होईल? टेस्ला. समजलं? बरं लिहून घ्या. लिहा रे. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. अ मॅग्नेटिक नीडल प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. A magnetic needle placed in uniform magnetic field has magnetic moment of 2 into 10 to the power -2 ampere meter square. 2 into 10 to the power -2 ampere meter square and moment of inertia of 7.2 into 10 to the power -7 kg meter square. 7.2 into 10 to the power -7 kg meter square. Full stop. It performs 10 complete oscillations. It performs 10 complete oscillations in 6 seconds. In 6 seconds. Full stop. What is the magnitude of the magnetic field? What is the magnitude of a magnetic field? ठीक आहे, लिहा. याचा गिवन डाटा लिहा. बघा तर गिवन डाटामध्ये लिहाल तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दिलाय म्हणजे स्मॉल m दिलाय 2 into 10 to the power -2 एम्पियर मीटर स्क्वेअर. त्यानंतर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय 7.2 into 10 to the power -7 kg मीटर स्क्वेअर. आणि क्वेश्चन मध्ये एक टर्म दिली आहे की म्हटलं आहे 10 ऑसिलेशन्स परफॉर्म होतात पर 6 सेकंड. आता नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय होतो? फ्रिक्वेन्सी. म्हणजे 10 ऑसिलेशन पर सेकंड मध्ये तुम्हाला काय दिलेली आहे? फ्रिक्वेन्सी. तर 10 डिवाइडेड बाय 6 होईल. बट आपल्याला या ठिकाणी फ्रिक्वेन्सीची गरज नाही, टाइम पिरियडची गरज असतो. तुम्हाला माहित आहे कॅपिटल टी टाइम पिरियड म्हणजे द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजेच 6 डिवाइड बाय काय होणार? 10. आणि 6 डिवाइड बाय 10 जर करतो म्हटलं तर 2 चा डिवाइड होतो, 2 3 चा 6 आणि 2 5 चा 10. तर कॅपिटल टी ची व्हॅल्यू 3 डिवाइड बाय काय मिळाली? 5. ओके. बरं आता 2 फाइंड. काय फाइंड करायचं आहे? 2 फाइंड. इथपर्यंत झाल्यानंतर 2 फाइंड काय होणार? तर 2 फाइंड मध्ये लिहा. 2 फाइंड मध्ये तुम्हाला विचारलाय मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. काय विचारलाय? मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच कॅपिटल बी. तर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? कॅपिटल बी फाइंड करायचं आहे. बघा कसं फाइंड करणार? आत्ताच फॉर्म्युला लिहिलं होतं. कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ I डिवायडेड बाय एम बी होतो.
आपल्याला बी फाइंड करायचं आहे, म्हणजे याला अगोदर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढावं लागेल आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर जर काढायचं असेल तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करावं लागेल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केला तर टी चा स्क्वेअर होईल, 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, तिथे काय राहणार आय डिवायडेड बाय एम बी. मग आपल्याला बी पाहिजे आहे तर बी इकडे घेऊन या. बी जर इकडे आला तर टी स्क्वेअर इकडे जाणार, तर तुम्हाला बी इक्वल टू मिळेल 4 पाय स्क्वेअर आय डिवायडेड मध्ये एम आणि टी स्क्वेअर इकडे गेला तर काय होईल टी स्क्वेअर मिळेल. सर्व व्हॅल्यू अवेलेबल आहेत, व्हॅल्यू पुट करायच्या 4 इंटू. बरं आता पायची व्हॅल्यू दिली नाही आहे क्वेश्चन मध्ये. मागच्या याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये पाय स्क्वेअर इक्वल टू डायरेक्ट 10 दिलं होतं, पण हे दिली आहे का नाही. म्हणून पायची व्हॅल्यू आपण काय पुट करतो रे 3.142, त्याचा काय घेणार स्क्वेअर इंटू आय. आयची व्हॅल्यू किती दिली आहे क्वेश्चन मध्ये 7.2 इंटू 10 चा पॉवर -7 डिवाइड मध्ये स्मॉल एम. स्मॉल एम ची व्हॅल्यू काय आहे 2 इंटू 10 चा पॉवर -2 आणि इंटू टी. टी ची व्हॅल्यू काय आहे 3/5, तर टीच्या ठिकाणी लिहिणार मी 3 डिवायडेड बाय 5 त्याचं स्क्वेअर होईल. बरं मला सांगा 4 इंटू 7.2 करून घ्या, काय होणार बरं. 4 च्या अगोदर 2 चा 4 ला डिवाइड होतो 2 टाइम्स, 10 चा पॉवर -2 -7 ला कट करेल 10 टू द पॉवर -5 टाइम्स. तर इथे काय उरलं रे 2. 2 इंटू 7.2 करणार तर काय होईल 2 2 चा 4 होईल आणि पॉईंट आहे तर इथे काय येणार 0.27 चा 14, तर 14 पॉईंट काय होणार 4. ह्या 2 ने याला मल्टिप्लाय केलं. आता 3.142 चा स्क्वेअर काढायचा. कसं काढायचा याचा लॉग बघायचा. लॉग बघितल्यानंतर तो जो काही लॉगची व्हॅल्यू आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि 2 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जो काही व्हॅल्यू येणार त्या व्हॅल्यूला काय करायचा अँटी लॉग काढायचं. काय फाइंड करायचा तर 3.142 चा स्क्वेअर काय होणार तर तो होईल लॉग टेबल बघितल्यानंतर तुम्हाला मिळेल 9.872. बरोबर काय मिळेल 9.872. असा जर मिळालं तर 10 चा पॉवर इंटू मध्ये कोण आहे इंटू 10 चा पॉवर -5. बरं लक्षात ठेवा लॉग टेबलने व्हॅल्यू फाइंड करायची, आता डायरेक्ट लिहिलाय म्हणून डायरेक्ट लिहिणार असं नाही, फाइंडच करायची. बरोबर बरं एकदा मी चेक करतो की व्हॅल्यू बरोबर आहे काय. 3.142 चा स्क्वेअर काय होतो 9.872. आता डिवाइड मध्ये काय उरलं रे सर्वच कॅन्सल झालं, 3/5 उरलं. 3 चा स्क्वेअर काय होणार 9 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे 25. सो इक्वल टू 14.4 इंटू 9.872. 25 वर जाईल तर 25 राहणार आणि डिवाइड मध्ये फक्त काय उरणार 9 आणि इंटू 10 टू द पॉवर -5. सो देअरफॉर बी इक्वल टू याचं लॉग बघायचं, याचं लॉग बघायचं, याचं पण लॉग बघायचं, तिघांचीही ॲडिशन करायची. जी ॲडिशन येईल त्यानंतर याचं लॉग बघायचं, त्या ॲडिशन मधून याचं लॉग मायनस करायचं. मायनस केल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळेल एक व्हॅल्यू मिळेल आणि त्या व्हॅल्यूचा जो आन्सर येईल त्याचा अँटीलॉग बघायचं आणि तो अँटीलॉग तुम्हाला मिळेल 3.948. काय मिळेल तो तुम्हाला मिळेल 3.948. 3.948 इंटू 10 टू द पॉवर -3 युनिट टेस्ला. समजलं का. तर काय आन्सर मिळाला तुम्हाला 3.948 इंटू 10 टू द पॉवर -3 टेस्ला. लॉग टेबलने सॉल्व्ह करा एवढी बरोबर व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. ओके बरं चला इथपर्यंत लिहून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. लिहा नेक्स्ट क्वेश्चन लिहा. A bar magnet of moment of inertia, a bar magnet of moment of inertia 500 gram centimeter square, 500 gram centimeter square makes 10 oscillations per minute, makes 10 oscillations per minute in a horizontal plane, in a horizontal plane, full stop. What is its magnetic moment, what is its magnetic moment if the horizontal component of, if the horizontal component of earth magnetic field,
horizontal component of Earth's magnetic field is 0.36 Gauss. is 0.36 Gauss. बरं, लिहा याचं गिवन डाटा काय होईल. बघा, गिवन डाटामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिला आहे 500 ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. पण मला सांगा ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर चालेल का, नाही, त्याला केजी मीटर स्क्वेअर करावं लागेल. तर मला सांगा 500 ग्रामचं केजी करायचं असेल तर ग्रामचं केजी होते 10⁻³ आणि सेंटीमीटरचा मीटर करायचं असेल तर 10⁻². पण स्क्वेअर असल्यामुळे 10⁻⁻4. तर देअरफॉर 500 × 10⁻⁷ kg मीटर स्क्वेअर. काय होणार kg मीटर स्क्वेअर. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे 10 ऑस्सिलेशन पर मिनिट, म्हणजे एका मिनिटामध्ये किती ऑस्सिलेशन 10. पण आपल्याला सांगा पर मिनिट नाही चालत, आपल्याला काय हवंय पर सेकंद. म्हणून 10 ऑस्सिलेशन पर मिनिट, पण 1 मिनिट म्हणजे किती सेकंद 60 सेकंद. म्हणजे हे काय झालं 10 ऑस्सिलेशन पर सेकंद झाले. बरोबर आहे. याला जर समोर जर सॉल्व्ह केला तर हा काय होईल 10/60 म्हणजेच 1/6. पण आपल्याला सांगा फ्रिक्वेन्सी पाहिजे असतो का, नाही, आपल्याला काय हवं आहे टाइम पिरियड. कॅपिटल टी म्हणजे द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. तर यांचा रेसिप्रोकल करणार म्हणजे याचं पण काय होईल रेसिप्रोकल होईल. आणि 1/6चं रेसिप्रोकल काय मिळेल तुम्हाला 6 सेकंद. काय देऊ शकतो आपण 6 सेकंद. त्यानंतर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे ह्या क्वेश्चन मध्ये 0.36 गॉस. तर इथे याला कन्वर्ट करावं लागेल 0.36 × 1 गॉस म्हणजे 10⁻⁻4 टेस्ला. 1 गॉस म्हणजे 10⁻⁻4 टेस्ला. बरोबर, ओके. तर असं जर झालं तर 0.36 × 10⁻⁻4 टेस्ला मिळेल. मिळाल्याच्या नंतर तुम्हाला फाइंड करायचं आहे. टू फाइंड मध्ये लिहायचं येते मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे स्मॉल m. काय फाइंड करायचं आहे मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे स्मॉल m. सो देअरफॉर तुम्हाला टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहित आहे, आताच लिहिला होता आपण 2π√I/mb. पण मला काय फाइंड करायचं आहे रे स्मॉल m. म्हणून याला अगोदर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढावं लागेल. या स्क्वेअर रूटच्या बाहेर काढण्यासाठी टेकिंग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तर t² 2⁴ π², स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, I/mb. आता या ठिकाणी आपल्याला m काढायचं आहे मुलांनो. तर m इकडे येणार. तर m = 4 π² × I आणि t² इकडे जाईल त्याच्या डिवाइड मध्ये तर b × काय मिळेल t². व्हॅल्यू जर पुट केला तर 4 पायची व्हॅल्यू दिली नाही आहे तर ते किती असतो 3.142. त्याचं स्क्वेअर I ची व्हॅल्यू किती आहे मुलांनो 500 × 10⁻⁻7. b ची व्हॅल्यू किती आहे 0.36 × 10⁻⁻4 आणि t ची व्हॅल्यू किती आहे मुलांनो 6. त्या 6चं काय होईल स्क्वेअर होईल. बरं ह्या 4चं ह्या 0.36 ला डिवाइड जाऊ शकतो का रे, जाऊ शकतो. 4चं 0.36 ला डिवाइड होईल किती होणार 0.09 टाइम्स. काय होणार 0.09. 0 जाणार 3 ला जाणार नाही 0.09 टाइम्स. त्यानंतर 10⁻⁻4 10⁻⁻7 ला कट करेल तर 10⁻⁻3 उरेल. 10 काय उरणार -3. तर मला सांगा वर काय उरलं 3.142. 3.142 चा जो स्क्वेअर आहे तो आपण या आधीच्या क्वेश्चन मध्ये बघितला होता. काय होता या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितला होता की काय बघितलं होतं 9.872 याचा स्क्वेअर इंटू 500 पैकी मी फक्त 5 जर लिहिलो तर किती कमी 2 झिरो लिहिलं नाही. पण ह्या 2 झिरोचा मिनिंग काय होतं तुम्हाला माहित आहे. ह्या 2 झिरोचा मिनिंग काय होईल 10⁻2 10⁻2 आणि 10⁻3 काय होईल मुलांनो 10⁻1. समजलं काय 500चं मी फक्त 5 लिहिलं तर 2 झिरो उरणार. 2 झिरो म्हणजे 10⁻2 × 10⁻3 म्हणजे 10⁻1 आणि 6चा स्क्वेअर तुम्हाला 0.09 आहे ना इथे 0.09 × 6चा स्क्वेअर काय मिळेल 36. काय मिळेल 36.
5 ने या टर्मला मल्टिप्लाय करा, 5 ने या टर्मला मल्टिप्लाय करा तर 5 2 चा 10 म्हणजे 0 रिमेनिंग 1, 5 7 चा 14 आणि 1 15 कॅरी 1, 5 8 चा 5 2 चा 10 0 कॅरी 1, 5 7 चा 35 आणि 1 36 काय येणार आहे ते 36 रिमेनिंग 3, 5 8 चा 40 5 8 चा 40 आणि किती लागेल 3 तर 43 रिमेनिंग 4, 5 9 चा 45 आणि 4 49 आणि मला सांगा 1 2 3 प्लेस नंतर पॉइंट म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला, हा मिळणार 49.360 इंटू कोण आहे 10 टू द पॉवर -1 तर इथे काय येणार इंटू 10 टू द पॉवर -1. त्यानंतर 36 ने पण 9 ला मल्टिप्लाय करू शकतो. 36 ने पण 9 ला जर मल्टिप्लाय जर केलं तर काय येऊ शकतो रे मला सांगा 9 6 चा 54, 9 6 चा 54 रिमेनिंग 5, 9 3 चा 27 आणि 5 32 इथे काय येणार 32. 1 आणि 2 प्लेस नंतर पॉइंट दिलं तर मला सांगा हा तुम्हाला मिळेल 3.24 काय मिळेल 3.24. बरं 10 चा पॉवर -1 याला अप्लाय करा हा मिळेल तुम्हाला 4936 0 नाही लिहिलं तरी चालेल 4.936 डिवाइड मध्ये 3.24 तर स्मॉल m इज इक्वल टू याचं लॉग बघायचं. त्यानंतर याचं लॉग बघायचं. दोघांचेही लॉग बघितल्याच्या नंतर दोघांचा काय करायचा सबट्रॅक्शन डिवाइड मध्ये असल्यामुळे सबट्रॅक्शन आणि सबट्रॅक्शन झाल्यानंतर जी व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूचा काय काढणार अँटीलॉग. अँटीलॉग काढल्यानंतर तुम्हाला ती जी व्हॅल्यू आहे ती मिळेल 1.524 काय मिळेल 1.524. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असल्यामुळे युनिट एम्पियर मीटर स्क्वेअर समजलं. तसा आपण किती प्रॉब्लेम बघितला आज नियर अबाउट 4 or 5 प्रॉब्लेम्स बघितलं की नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. आणखी समोरचे जे काही क्वेश्चन किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे. हा पूर्ण लिहून घ्या. बाकीचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. बाय.